कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दुपारी वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार हे बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही। वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा। वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप। वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको, तर या अटीवर चंद्रबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा। ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार। सूत्रांची माहिती, राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यामुळे मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी। नागरगोजे शिक्षकांच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा। दादागिरी खपवून घेणार नाही, चुकीचं वागत असल्यास धागेदोरे तपासले जाणार। अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, दमानी यांनी केला होता गौप्यस्फोट। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल। महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार। अंजली दमानी यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण। दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर सतीश सालियन यांचे याचिकेतनं आदित्य ठाकरे आणि दिनो मोरया यांच्यावर आरोप। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला। छत्रपती संभाजीनगरात मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद पर्यंत मनसेचे बॅनर्स। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। सूत्रांची माहिती, तर या आधीच्या दोन्ही समन्स वेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। नागपुरात कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एक जण जखमी। कार चालकानं जखमीला रुग्णालयात न नेता चिंचभवन पुलाखाली फेकलं, जखमीचा मृत्यू। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।